नानासाहेब कोळेकर भरपूर दिवसानंतर आणि पहिल्यांदा मी लाईव्ह येतोय। तर लाईव्ह येण्यामागचं कारण असं की माझ्यावर जो हल्ला झाला होता तो असा हल्ला होता की आमदार विलास तरे यांच्या विरोधात मी आंदोलन करणार होतो म्हणून त्यांचे पीएने अभिषेक सिंगने काही मुलं पाठवली भाड्याची, काही गुंड पाठवली आणि त्यांच्यातर्फे माझ्यावर हल्ला केला। तब्बल 7 ते 8 जण मला मारायला आले होते आणि त्याच्यानंतर ते अगोदरच 20-25 जण होते, म्हणजे त्या 7-8 जणांवर जर काय झालं तर त्यांना वाचवायला देखील ते लोक आले होते। पण आजचं लाईव्ह करण्यामागचं कारण असं की त्यांच्यावर जो पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा अतिशय किरकोळ केलेला आहे। म्हणजे 323 म्हणजे पूर्वीचं जे 323 आणि 324 होतं ही कलम त्याच्यात लावण्यात आलेली आहेत आणि ती स्पष्ट बेलेबल आहेत। म्हणजे त्या आरोपींना जरी अटक केली तरी त्याच दिवशी सेम डे त्यांचा जामीन होणार। म्हणजे पोलिसांनी वाली पोलीस स्टेशनने जाणून बुजून ही कलम लावलेली आहेत का? त्याच्यानंतर माझा असा आरोप आहे की अभिषेक याच्यामध्ये पहिली गोष्ट तर अशी की माझ्याकडून पोलिसांनी सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या, मला एकही गोष्ट सांगितली गेली नाही। अजूनही मला आरोपींची नावं देखील सांगितली गेलेली नाहीत। तर आरोपींची नावं सांगण्याला का पोलीस घाबरतात? त्याच्यानंतर जे वाली पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत त्यांच्यासमोर मी विषय मांडला होता की साहेब आपण याच्यामध्ये कलम 307 म्हणजेच आत्ताचा 109 दाखल करा आणि आरोपींना तत्काळ अटक करा। पण साहेबांचं तेव्हा उत्तर असं होतं की दगडाने मारल्याने आम्ही 109 करत शकत नाही। तर मला सीपी साहेबांना हेच विचारायचं आहे की जर दगडांनी मला मारून टाकलं असतं तर मर्डर तुम्ही दाखल केला नसता का? आणि त्यामध्ये पहिला मुद्दा असा की मी ज्या संशयित व्यक्तीचं नाव घेतलं होतं अभिषेक सिंग आणि पोलिसांनी जो आरोपी उचलला होता तो आरोपी त्या ऑफिसमधला त्या व्यक्तीच्या ऑफिसमधला रिसेप्शनिस्ट होता। म्हणजे स्पष्ट मी ज्या आरोपीचं नाव घेतलेलं अभिषेक सिंग त्याच्या ऑफिसमधला जर रिसेप्शनिस्ट आरोपी असू शकतो मग अभिषेक सिंगला आरोपी का केलं जात नाही? त्याच्यासाठी म्हणजे आरोपी होऊ नये आणि अभिषेक सिंग आरोपी होऊ नये, त्याच्यानंतर ते जे 4-5 जण आहेत ज्यांनी मला मारहाण केली त्यांना अटक होऊ नये किंवा त्यांना कुठेतरी वाचवावं यासाठी वाली पोलीस स्टेशन प्रयत्न करतंय असा माझा आरोप आहे। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मला आरोपींची नावं स्पष्ट होऊच देत नाही। त्याच्यानंतर नोटिसा दिल्या की नाही, नोटीस दिले तर कोणाकडे दिले, काय दिले हेही स्पष्ट होत नाही। सगळ्या फुटेज शोधल्या, फुटेजमध्ये चेहरे दिसत आहेत परंतु आरोपी अटक व्हायला 20-20, 25-25 दिवस लागतात। अरे भारत पाकिस्तानचं युद्ध थोडी झालंय 20-20, 25-25 दिवस लागायला। तर मी आणि हेही सांगतो की वाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक न करण्यासाठी अभिषेक सिंगचा एफआयआर मध्ये नाव न टाकण्यासाठी मोठा व्यवहार केलेला आहे आणि त्या व्यवहारामध्ये फादरवाडीचे काही शिंदे गटाचे कार्यकर्ते सामील आहेत। त्या शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव मी उद्या सीपी साहेबांसमोर घेणार आहे आणि जर सीपी साहेबांनी मला न्याय नाही दिला तर मी उद्या जे काय होईल, मी पहिल्या तर गोष्ट आमरण उपोषण करणार आहे। पण मला जर आमरण उपोषण करू दिलं नाही किंवा त्याच्यातून मला न्याय मिळाला नाही तर त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी जे काय होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त वाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील। कारण त्यांनी असा बोगस तपास केलेला आहे। जर तुम्हाला पैसेच घ्यायचे आहेत आणि आरोपींना वाचवायचा आहे तर कशाला पोलीस स्टेशन ठेवलेलं आहे? बाजार मांडा ना पैसे कमवायसाठी, तुम्हाला पैसेच कमवायचे आहेत। माझ्यासारख्या व्यक्तीसोबत जर पोलीस असे करू शकतात आणि ही सगळी माहिती देणारे देखील मला पोलीसच आहेत, जर माझ्यासोबत तुम्ही असं करू शकतात तर सर्वसामान्य माणसाला मारायची सुपारी तुम्ही घ्याल असा आरोप माझा पोलिसांवरती आहे। तर पुन्हा एकदा सांगतो वाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पूर्ण पोलीस स्टेशनला माझं एकच सांगणं आहे, जर आरोपींवर 109 दाखल केला नाही आणि पीआय साहेबांवर जर सीपी साहेबांनी चौकशी बसवली नाही तर मी नानासाहेब कोळेकर उद्या काय करेल मला माहिती नाही। आणि जर त्यामध्ये माझ्या जीवितास काही हानी झाली तर संपूर्णपणे जबाबदार वाली पोलीस स्टेशन असेल आणि मीरा भाईंदर पोलीस प्रशासन असेल। पुन्हा एकदा हेच सांगेन की याच्यामध्ये मोठे मोठे मासे अडकणार आहेत म्हणून यांना वाचवलं जातं। याच्यामध्ये विलास तरे जे आमदार आहेत ते देखील अडकू शकतात, त्यांचा पीए अडकू शकतो म्हणून माझ्यावर अन्याय केला जातोय। तर मी या अन्यायाला घाबरणार नाही। अशा पैसे जमा करणाऱ्या पोलिसांसाठी माझं एकच सांगणं असेल, तुम्हाला पैसेच पाहिजे पैसे पाहिजे होते ना तर माझ्याकडे मागितले असते। ही भीक त्या आरोपींकडून तुम्ही जमा करण्यापेक्षा माझ्याकडून जमा केली असती ना तर मी त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला दिले असते, हे आता पण सांगतो। तर वाली पोलीस स्टेशनला एकच सांगतो, तुम्ही आतापर्यंत जे माझ्यासोबत केलंय
अतिशय चुकीचं होतं. मला संपूर्ण आयुष्यात पोलिसांनी खूप सहकार्य केलेलं आहे, परंतु आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. आणि जर ह्या अशा प्रकारे जर सुपारीवर पोलिसांना काम करायचं असेल ना, तर पोलीस प्रशासनाचा मच्छी बाजार करून ठेवा, नाही तर तुम्ही कुठेतरी धंदा करायला जा, हेच मी सांगतो. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच पुन्हा एकदा सांगतो, भादरवाडीचा शिंदे गटाचा नेता या मारहाणीमध्ये सामील आहे. आमदार विलास तरेंचा पी अभिषेक सिंग सामील आहे आणि यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी मोठी रक्कम घेतलेली आहे. ते उद्या सर्व पोलिसांची नावं, शिंदे गटाच्या नेत्यांची नावं आणि किती पैसे घेतलेले आहेत, कोणी पैसे घेतलेले आहेत, मला मारहाण करायच्या आधी पैसे घेतलेले आहेत, हे सगळं मी उद्या सीपी साहेबांना देखील सांगणार आहे. आणि जर पोलीस प्रशासनाने माझं ऐकलं नाही तर उद्या सगळ्यांची नावं उघड केल्यासहित मी काय करीन काय नाही हे मलाच माहिती नाहीये. तर पुन्हा एकदा जनतेला सांगतो की आजपर्यंत पोलीस प्रशासनावर माझा खूप विश्वास होता, मी खूप सहकार्य करायचो, पण माझ्यासोबत जे पोलिसांनी केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, पोलीस कर्मचाऱ्यांना, आयपीआय एपीआय सगळ्यांना माहिती आहे. परंतु जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते कुठेतरी माती खातायत आणि माझ्यावर अन्याय करतायत. तर मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे गटाचा नेता वाचणार नाही, मी कोणाला सोडणार नाही. जर ते 109 दाखल झाला नाही, आरोपींना तत्काळ अटक झाली नाही आणि अभिषेक सिंगला अटक झाली नाही, तर उद्या जे काय होईल त्याला वाली पोलीस स्टेशन जबाबदार असेल. धन्यवाद.